या ठिकाणी मूळ मागणी जी आहे ती पहिल्यापासून ओबीसी समाजातनं आरक्षण द्यावं ही मागणी. ह्याच्यामध्ये आता शासन असेल किंवा आतापर्यंतचे आंदोलनकर्ते असतील, वेळोवेळी चर्चा वगैरे होऊन सातत्याने आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ह्याच्यातनं कुणबीच्या नोंदीचा कधी विषय आला, पूर्वी म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो, राणे साहेबांनी आरक्षण दिलं, राणे समिती. त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होते, आरक्षण दिलं, ती दोन्ही पण टिकली नाहीत. त्याच्यानंतर परत आंदोलन सुरू झालं, समाज एकवटला, त्यामध्ये कुणबीच्या नोंदी मोठ्या प्रमाणामध्ये सापडायला लागल्या. त्याच्यावरती त्या शिंदे समिती नेमली. परत हैदराबाद गॅजेटचा विषय आला. परत SC-BCचं आरक्षण 10% ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी दिलं. त्याच्यानंतर सगळे सोयरेचा विषय त्या ठिकाणी आला. आता विषय या ठिकाणी ओबीसीचा येऊ लागलेला आहे आणि याच्या सातत्यानं समाजाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मुद्दे येतात. आता हा कुठंतरी विषय थांबला पाहिजे, माझी प्रामाणिक भावना आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना देखील आवाहन केलं होतं की अधिवेशनाची तुम्ही मागणी करा. माझा विषय तर पूर्ण होतो. जे सगळं सातत्यानं जे आता सुरुवातीला मी सांगितलं की राणे समितीचा मुद्दा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तो आरक्षणाचा मुद्दा, हे आपल्या समोरची सगळ्या घटना आहेत. त्यानंतर गोदा पट्ट्यातलं आरक्षण असेल, हैदराबाद गॅजेटचा विषय होता, नंतर कुणबीच्या नोंदीचा विषय आला. कुणबीच्या नोंदीनंतर परत आंदोलनं झाली, नोंदी हुडका म्हणून सगळा विषय आला. त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं, त्यामध्ये 10% SC-BCचं आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं. बरोबर ते सगळे सोयरेचा विषय आला, त्याची अधिसूचना निघाली, त्याच्यावरती हरकती आल्या, त्याच्यावरती कायदा काय आणखीन झालेला नाही, त्या हरकतीवरतीच सगळं चालू आहे. त्याच्यानंतर आता परत उपोषण आणखीन सातत्यानं पुढे येऊ लागलेत, ओबीसीतनं आरक्षण. मग एकदाच समाजाला सातत्यानं कोणी खेळवू नये, माझी प्रामाणिक भावना, कुणीच खेळवू नये. कोण खेळवते असं वाटतं? नाही, ही राजकारते जे आहेत ना, कधी म्हणतात की असंच आरक्षण पाहिजे, तसंच आरक्षण पाहिजे, हे चुकीचं आहे, तेच बरोबर आहे. मुळात मागणी काय समाजाची, ओबीसीतनं आम्हाला 50%च्या आत आरक्षण दे, हीच मागणी आहे ना. मग फिरून फिरून गोल 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 बुई चक्कर कशाला करायचं? आणि सातत्यानं हा विषय पुढे देत असताना मीच मागणी केलेली की जो काय करायचा ना आता निर्णय, विधानसभा गेल्यानंतर ह्याला कोणी करणार आहे का? परत आपापल्या नादात जातील, परत समाज आमचं फासल्यानंतर त्याला कोण जबाबदार आहे? त्याच्यापेक्षा मी अशी मागणी केलेली विधानसभा अध्यक्षांकडे की अधिवेशन बोलवा आणि जे ओबीसीतनं मागणी आहे मराठा समाजाची, ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी आणि सगळ्याच आमदारांनी करावी. आज मराठा समाज बांधवांना ओबीसीतनं आरक्षण द्यायचं आहे, द्या. आज मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, करा. आणि ज्या मराठा समाज बांधवांना, काय मराठा समाजाची अशी पण मागणी आहे की आमचं ओबीसीतनं आम्हाला आरक्षण नको, हे आपल्याला पण माहीत आहे. आणि त्या ठिकाणी त्या मराठा समाज बांधवांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मला ओबीसीतनं नको, माझं मी काही EWSची व्यवस्था करेल. आता ते तर गेलं आहे, काही SC-BCची व्यवस्था करायची का, त्यांना विशेष काय करायचं ती सरकार ठरवण. परंतु ओबीसीतनं आरक्षणाची जी मागणी आहे ह्याच्या बाबतीमध्ये दुधाचं दूध आणि पाणीचं पाणी एकदाच करावं. आपलं ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.